अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। आज आम्ही बनवणार आहोत चिकन भात। इथे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवले आहेत। बासमती तांदूळ आहे। 2 कांदे कापून घेतलेले आहेत मोठे, आणि इथे लसूण आणि अद्रकची पेस्ट। स्वच्छ धुवून अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकली आहे। आता त्याच्यामध्ये हळद, मसाला, धनिया पावडर टाकले, आता पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, सगळे मसाला टाकल्यानंतर वरून कोथिंबीर टाकली, पुदिना, आणि आता दही ॲड करते त्यात। त्याच्यामध्ये थोडी दही टाकली आहे। आता हे मस्त सगळे मिक्स करून घ्यायचं। आज बनवणार आहोत चिकन भात। चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यात अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, गरम मसाला, धनिया पावडर, मीठ, मसाला, पुदिना, कोथिंबीर आणि दही हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटं ठेवून द्यायचं। आणि आता थोडं वरतून लिंबू पिळणार। इथे तेल गरम करायला ठेवलं आहे। आता इथे अख्खा मसाला टाकलेला आहे, तेजपत्ता, दालचिनी, जिरं, छान परतून घ्यायचं। दोन मोठे कांदे कापलेले होते उभे, ते टाकायचे कापून। आता हा कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। आता आपला कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे। आता त्याच्यामध्ये चिकन टाकायचं। आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून 5 मिनिटं फक्त थोडं ठेवायचं। भात आम्ही शिजवलेला नाही आहे, अर्धा तास पाण्यात ठेवून दिलेला आहे स्वच्छ धुवून। बासमती तांदूळ आहे। आता याच्यामध्ये आम्ही तांदूळ टाकतोय। तीन तांबे पाणी टाकलंय आणि आता मस्त मिक्स करून घ्यायचं। झालेली आहे। आता आपण बघूया आपली बिर्याणी कशी झालेली आहे। चिकन भात पण सेम बिर्याणी सारखी दिसते। आता गॅस बंद केलेला आहे आणि वरतून कोथिंबीर टाकलेली आहे। बघा, मस्त असा सुटसुटीत भात झालेला आहे, बघू शकता तुम्ही।